आजची सुरुवात झाली सुंदर अशा सकाळपासून. तुम्ही कधी अशी झोपडी पाहिलीत का? तुम्ही कधी अशा झोपडीमध्ये बसलात का? असा अनुभव फक्त शेतकरीच घेऊ शकतो. चला तर मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, मी प्रकाश गामेवाड ब्रँड शेतकरीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. खरं तर या ठिकाणी आपण आलो मुदखेड तालुक्यामध्ये चिकाळा या गावी मावशीच्या इथं आलो आणि मावशीच्या इथं आलो असताना मावस भाऊ सोबत आहे. त्याच्यासोबत आपण शेतामध्ये आलो भावना तुम्ही पाहू शकता. मी जनावरांसाठी ऊस तोडून टाकला आणि भाऊ या ठिकाणी त्या ऊसाचे बारीक बारीक टिपरे करत होता. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता. तुम्हाला असं वाटत असेल एवढ्या फास्ट मध्ये टिपरे कसे होत आहेत बाबा आणि तो कशाने टिपरे करत आहे? चला तर मग सांगतो तुम्हाला पुढं. अशा प्रकारे भाऊने ऊसाची टिपरे अलग केले आणि वाडे अलग केले आणि वाडे जनावरांसाठी खायला नेले. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता. याच कत्तीच्या सहाय्याने आपण जनावरांसाठी ऊस तोडला आणि त्या ऊसाचे टिपरे सुद्धा केले. टिपरे अलग काढले आणि वाडे अलग केले. आता ते कसे केले तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलेच आहे. या कत्तीचा वापर दोन्हीही साईडनं केलेला आहे. हा जुगाड फक्त शेतकऱ्यांनाच माहित आहे. आता तो कसा आहे पाहणं तुम्हाला माहित आहे, या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेला आहे. एक साईडनं म्हणजे समोरच्या साईडनं तुम्ही कत्ती म्हणून वापर करू शकता आणि त्याच्याच पाठीमागच्या साईडनं तुम्ही कोयता म्हणून वापर करू शकता. म्हणजे कोयता जे काम करू शकते ते काम एक कत्ती सुद्धा करू शकते. आपण ज्या ठिकाणी गहू आहे त्या ठिकाणी जाऊया भावना. तिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला मी दाखवतो किती महिने झालेले आहेत गहू पेरून आणि गहू आता कशा प्रकारचा एकदम जबरदस्त क्वालिटीचा गहू तुम्हाला पाहायला भेटते. चला तर मग जाऊया तिकडे. या ठिकाणी पाहू शकता जबरदस्त गहू आपल्याला पाहायला भेटलेला आहे. पाहायला गेलं तर पट्टा इथून पाहायला गेलं तर इथपर्यंत 1.5 एकर पर्यंत हा गहू आहे आणि या ठिकाणी स्प्रिंकलर पण चालू आहे. या ठिकाणी आपले भाऊ आहेत. भाऊला आपण विचारूया गहू कोणत्या कंपनीचा आहे, कसा पेरलेला गहू आहे आणि किती पाणी झालेले आहेत आणि कोणत्या महिन्यामध्ये गहू पेरलेला आहे. चला तर मग आपण भाऊ आपल्याला सर्व सांगतील. गहू पेरलेला नोव्हेंबर महिन्यात, पाणी झालेले 3. पेरते वेळेस आम्ही पाणी ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरले. बघा सिंगल गहू आहे. कोणी कोणी डबल पेरतात. डबलच्या म्हणजे कसं आम्हाला सिंगल पेरताना 80 किलो गहू लागला. गहू पेरला ट्रॅक्टरच्या सहाय्याने, त्या सहाय्याने कोरडा पेरला. पेरणं झाले आम्ही बेरं मारल्यानंतर कोरड्या गव्हावर पाणी दिलं, दाण पाणी दिलं. सागर जातीचा आहे, घरचाच आहे, बराच का गोवा दिला आहे आणि पाणी तर तिसरं चालू आहे. पाणी 1.5 एकरचा पुरा बाग आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता भाऊने माहिती दिलेली आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये हा गहू पेरलेला आहे आणि गहू पेरल्याच्या नंतर म्हणजे ट्रॅक्टरच्या सहाय्याने गहू पेरलेला आहे आणि गहू पेरण्याच्या नंतर दांडपाणी याला दिलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे दांडपाणी म्हणजे आपण शेताने पाणी देतो, दांडाने पाणी देतो, त्या प्रकारचं पाणी दिलेलं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला सांगायचं म्हणलं तर गहू कोणत्या जातीचा आहे. या ठिकाणी सागर जातीचा गहू यांनी आणला होता, गेल्या वर्षी आणला होता, तो पेरला होता आणि त्यानंतर घरचा उरलेला गहू म्हणजे बियाण्यासाठी तोच गहू ठेवलेला आहे आणि तो गहू परत पेरलेला आहे. तुम्हाला तर माहित आहे गहू घेण्यासाठी बॅग पाहायला गेलं तर किती महाग आहे. प्रत्येकच बॅग, गहू झालं, सोयाबीन झालं, हरभरा झालं, कोणती बॅग घ्यायला गेलं तर महागच आहे. त्यानंतर आपण जर घरचंच बियाणं अशा प्रकारे पेरलं तर एकदम जबरदस्त त्याचा उतार पण येऊ शकतो, चांगलं उत्पन्न पण तुम्हाला येऊ शकते. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे दिसतच आहे. मी आता या ठिकाणी आल्याच्या नंतर मांडीपर्यंत आपला गहू आहे भावांनो. पहा तुम्ही, टोंगल्याच्या वर गहू आहे. या ठिकाणी आपल्या भावाचा आहे. ही ओंबी आहे गव्हाची. आता मी मध्यांतरी ओंबी पाहिली नाही, कोणती ओंबी लांब आहे असं काही पाहिलं नाही. एकदम असं जबरदस्त तुम्हाला मी दाखवतो. या ठिकाणी जवळ थोडं हे पावानो ओंबी, या बोटाच्या अंतरा एवढी ओंबी आहे. अजून पाहायला गेलं तर ही ओंबी वाढते भावांनो. अजून याला खूप वेळ आहे आणि 3 महिने म्हणजे नोव्हेंबरमध्ये पेरलेला गहू आहे. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी 3 महिने कंप्लीट झालेले आहेत. 3 महिने कंप्लीट झालेले आहेत आणि त्यानंतर यांनी 3 पाणी म्हणजे हे तिसरं पाणी चालू आहे. एक दांडाने दिलेलं आहे, एक त्यानंतर स्प्रिंकलरनं दिलेलं आहे आणि परत या स्प्रिंकलरनं दिलेलं आहे. अशा प्रकारे या गव्हाची सोय यांनी केलेली आहे. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हां, ब्रँड शेतकरी या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन ब्लॉगसोबत. जय जवान, जय किसान.